चला रेडी। एक मिनिट शांतता प्लीज, शांतता शांतता। आज नीचे करना है भाई, बूम नीचे करना। आज महत्वपूर्ण निर्णय आज जरा प्लीज सायलेंट। आज कॅबिनेटचा जो निर्णय, आज कॅबिनेटने अगदी एक विषय म्हणूनच बैठक घेतली आणि त्या विषयाची सविस्तर चर्चा झाली, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीने कॅबिनेटने निर्णय घेतला की महाराष्ट्राच्या 5,71,00,000 जो काही 18 ते 44 वयोगटातला घटक आहे त्यांना त्याची जबाबदारी जी राज्य सरकारांवर केंद्र सरकारने दिलेली आहे त्याबाबत आपण फ्री वॅक्सिनेशन करायचं, 100% लोकांना फ्री वॅक्सिनेशन करायचं, अशा पद्धतीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे अंदाजे 2 कोटी वॅक्सिन डोसेस हे राज्य शासनाला विकत घ्यावे लागतील, ज्याचा अंदाजे खर्च 6,500 कोटी रुपये असेल। 6,500 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनाने मंजुरी दिली। साधारणपणे 400 रुपये अंदाजे एका वॅक्सिनच्या डोसचा खर्च अंदाजे पकडलेला आहे आणि या अनुषंगाने 6,500 कोटी रुपयाचा खर्च येईल, ज्याच्यामध्ये वॅक्सिनचा खर्च आला, ज्याच्यामध्ये वॅक्सिन कॅरियरचे खर्च आले, ज्याच्यामध्ये सिरेंजेसचे खर्च आले आणि या सगळ्या जो काही लॉजिस्टिक्सचा विषय असतो तो सगळा खर्च आला। त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी झाला। साधारणपणे आपण टार्गेट ठरवलंय की 6 महिन्यामध्ये हे वॅक्सिनेशन कार्यक्रम पूर्ण करावा। 6 महिन्यामध्येच कार्यक्रम पूर्ण करायचा असेल तर 12 कोटी जर डोसेस द्यायचे तर दर महिन्याला 2 कोटी डोसेस द्यावे लागतील। ही क्षमता राज्य शासनाची आहे। राज्य शासनामध्ये जवळजवळ साधारणपणे 13,000 संस्था नुसत्या आरोग्य विभागाच्या आहेत आणि त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीनं प्रत्येकी 100 जरी म्हणलं तरी 13 लाख डोसेस दररोज करू शकता येईल, एवढी क्षमता आहे। आणि त्यामुळे मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की दर महिन्याला 2 कोटी 18 ते 44 वयोगटामध्ये आपल्याला वॅक्सिनेशन करावे लागतील। यामध्ये मला एक समाधानाची बाब एक सांगायची की महाराष्ट्र हे देशामध्ये नंबर 1 चं वेस्टेज कमी करणारं राज्य आहे आणि त्यामुळे आता आपल्या वेस्टेजचं टक्केवारी पूर्वी 2% पर्यंत होती, ती आता 1% आहे, जी देशाच्या सरासरी 6% पेक्षा कितीतरी कमी आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कौशल्य असलेल्या आमच्या सर्व हेल्थ कर्मचाऱ्यांनी हे सर्व श्रेय त्यांना दिलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्राच्या जनतेलाही दिलं पाहिजे की जे योग्य प्रमाणात या संपूर्ण गोष्टीचा वापर करत आहेत। दुसरी गोष्ट एक आणखीन ठरलेलं आहे की शेवटी हे आपल्याला आता फ्री करायचंय। आज महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये जर आपल्याला वॅक्सिन खरेदी करायचं म्हटलं तर फक्त कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन 2च सध्या उपलब्ध आहेत। त्यामुळे कोवॅक्सिननी स्वतःचा जो काही आहे पत्र ते दिलेलं आहे आणि त्यांनी या महिन्यात फक्त 10 लाखच वॅक्सिन आम्ही देऊ असं सांगितलेलं आहे। पुढच्या महिन्यात सुद्धा 10 लाखच वॅक्सिन देऊ असं सांगितलेलं आहे आणि मग मे आणि जून संपल्यानंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबरच्या नंतर 20-20 लाख वॅक्सिन देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे कोवॅक्सिनचं पर्सेंटेज खूप कमी होतंय, पण कोविशिल्ड मात्र 1 कोटी वॅक्सिन प्रति महिना हे देऊ अशा पद्धतीचं त्यांनी अजून लेखी नाही परंतु तोंडी स्वरूपाने कळवलेलं आहे। आणि त्यामुळं आपल्याला कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचं एक ठराविक पर्सेंटेज मध्ये काम करावं लागेल, पण कोवॅक्सिन खूप कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे आपल्याला जे काही रशियन वॅक्सिन आहे स्पुटनिक
त्याच्या संदर्भात सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा सुरू आहे आणि ते योग्य दरामध्ये आणि योग्य प्रमाणामध्ये जर देऊ शकत असतील तर स्पुटनिक वॅक्सिनचा सुद्धा अंतर्भाव करण्यात येईल। साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान आपल्याला झायडस कॅडिला आणि जॉन्सन अँड जॉन्सन याचा सुद्धा वॅक्सिनचा पुरवठा होऊ शकतो। त्यामुळे या दोनच्या व्यतिरिक्त आणखीन दोन झायडस कॅडिला आणि जॉन्सन अँड जॉन्सन हे सुद्धा मिळू शकतील अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबर नंतर असे काही दोन वाढ करता आली तर निश्चित प्रकारे ती वाढ सुद्धा करण्यात येऊ शकेल। या व्यतिरिक्त आता हे जे काही आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना उत्सुकता आहे की 1 मेला वॅक्सिनेशन सुरू होईल का, तर त्याचं उत्तर आहे की 1 मेला वॅक्सिनेशन सुरू होणार नाही। त्याचं कारण एक आहे की आज आपल्याला लगेच्या लगेच उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे जर मे एंड पर्यंत काही वॅक्सिन्स उपलब्ध होणार असतील तर आपण त्या संदर्भात अचानकपणे 18 ते 44 वयोगटात 5,71,00,000 लोक आहेत आणि म्हणून एका वेळी तर एवढे सगळ्या लोकांना देता येणार नाही। म्हणून महाराष्ट्राच्या माझ्या सर्व तरुणाई असलेला हा जो वर्ग आहे या वर्गाला मला नम्रतेची विनंती आणि आवाहन करायचं आहे की आपण संपूर्ण फ्री वॅक्सिनेशन करतो आहोत। मंत्रिमंडळाने सगळ्यांना 6,500 कोटी रुपये मान्य पण केलेले आहेत, परंतु आता खूप सबुरीनं आणि समंजस्यानं आणि समजदारीनं काम घ्यावं लागेल। यामध्ये कोविन ॲप वापरणं कंपल्सरी आहे आणि त्यामुळं तुम्हाला अपॉइंटमेंट आणि रजिस्ट्रेशन करूनच त्या सेंटरवर जावं लागेल। कुणीही उठायचं आणि सरळ जाऊन सेंटरवर थांबायचं आणि मला वॅक्सिन द्या म्हणायचं तसं होत नाही, कारण केंद्र शासनाने अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केलेली आहे की जे वॅक्सिनेशन होईल ते कोविन ॲपच्या माध्यमातूनच होईल। त्यामुळे थेट सेंटरवर येऊन वॅक्सिनेशन होणार नाही। अगोदर पूर्व रजिस्ट्रेशन करावं लागेल, अपॉइंटमेंट फिक्स करावं लागेल, स्लॉट फिक्स करावं लागेल आणि नंतरच ते यावं लागेल। ह्या सगळ्या परिस्थितीला धरून मला एकच सांगायचं आहे की 1 मेला आपल्याजवळ वॅक्सिन्स इच्छा असताना सुद्धा उपलब्ध होत नसल्या कारणाने 1 मेला सुरू करता येणार नाही, परंतु आपण याबाबतचं डिटेलिंग लगेचच करत आहोत। साधारणपणे जर आपल्याला एका वेळेस आता हे एकूण जे 5,71,00,000 लोकांना वॅक्सिनेशन जर करायचं असेल तर एका वेळेस शक्य नाही आणि म्हणून आपल्याला एक आमची कमिटी आरोग्य विभाग आणि काही वरिष्ठ मंत्री यांची कमिटी ताबडतोबीनं यावर मायक्रो प्लॅनिंग करणार आहे। म्हणजे काही जे काही वयोगट आहे 18 ते 25, 25 ते 35, 35 ते समजा 44, तर यामध्ये 35 ते 44 अगोदर घ्यायचा का, नंतर 18 ते 25 अति तरुण असल्यामुळे तो नंतर घ्यायचा का, याबाबत जे काही मायक्रो प्लॅनिंग ज्याला म्हणता येईल किंवा यातले कोमॉर्बिड अगोदर घ्यायचे का, या सगळ्या बाबीची जी काही चर्चा आहे ती या ठिकाणी केली जाईल। एक नक्की आहे की हे जे काही सेंटर्स 18 ते 44 साठी केले जातील ते सेंटर्स हे वेगळे राहतील, जे 45 आणि अबावच्या साठीचे जे सेंटर्स आहेत त्यापेक्षा वेगळे सेंटर्स राहतील की जे डेडिकेटेड फॉर 18 ते 44 वयोगटासाठीच असतील, हे मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचं आहे। आता वॅक्सिन उत्पादकांना केंद्र शासनाने त्यांच्या उत्पादनातले 50% वॅक्सिन हे केंद्र सरकारला द्यायचे आणि 50% वॅक्सिन हे राज्य शासन व औद्योगिक आणि खाजगी रुग्णालय सुद्धा थेट वॅक्सिन खरेदी करू शकतात, त्यांच्यासाठी उत्पादन करायचं आहे। आणि त्यामुळं एक नक्की आहे की उत्पादन करणारे दोनच आणि त्यात मागणी करणारे सर्व राज्य असतील, खाजगी हॉस्पिटल सुद्धा असतील आणि त्याचबरोबर तुमचे औद्योगिक जे काही हॉस्पिटल्स आहेत ते सुद्धा असतील। आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींची मुभा दिल्यामुळे आपल्याला या अनुषंगाने खूप वॅक्सिनची उपलब्धतेचं सगळ्यात मोठं आव्हान राहील आणि त्यामुळं आपल्याला घाई गडबड न करता, त्या सेंटर्सवर गर्दी न करता किंवा ते सेंटर्स एक प्रकारे खऱ्या अर्थाने कोविड पसरवणारे सेंटर्स होऊ नयेत
याची दक्षता सुद्धा घ्यावी लागेल. कारण आज 45 पेक्षा पुढच्या लोकांनी जे ज्येष्ठ असतात ते सुद्धा तिथं गर्दी खूप करताना आपल्याला पाहायला मिळतंय, क्यू दिसतीये. तर तरुणाई ही अति उत्साहाने तिथं जाऊ शकेल. म्हणून माझं एवढंच नम्रपणे सूचना आहे की आपल्या सर्वांना वॅक्सिनेशन करण्याची संधी 6 महिन्यातच आपल्याला हे काम पूर्ण करायचंय. परंतु ते सबुरीनं घ्यावं लागेल, कारण उत्पादन क्षमता प्रत्येकाची वाढतीये. आपण इम्पोर्ट सुद्धा निश्चित प्रकारे स्पुटनिक 100% करत आहोत आणि त्यामुळे काही नवीन 2 वॅक्सिन सुद्धा येत आहेत. फक्त घाई गडबड न करता एक अत्यंत चांगला राज्य स्तरावरचा वॅक्सिनेशनचा कार्यक्रम हा सगळ्यांनी खूप यशस्वी पार पाडला पाहिजे, अशी माझी नम्रतेची आव्हान आणि विनंती महाराष्ट्राच्या सर्व लोकांना या निमित्ताने निश्चित प्रकारे आहे. त्याचबरोबर मी या निमित्ताने हेही सांगेल की साधारणपणे आपण आता 30 मे पर्यंत जे काही आपलं आज ब्रेक द चेनच्या संदर्भाने आज आपण लॉकडाऊन केलेलं आहे, त्याचं निश्चित प्रकारे त्यावरही चर्चा झाली आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीत त्याला एक्सटेन्शन द्यावंच लागेल अशी परिस्थिती सुद्धा निश्चित प्रकारे आहे आणि त्यामध्ये सुद्धा मंत्रिमंडळाने त्या संदर्भात सुद्धा चर्चा केलेली आहे. म्हणून शेवटच्या दिवशी एक्झॅक्टली 15 दिवस वाढवायचे का काय वाढवायचं त्या संदर्भातला निकाल होईल, पण एक्सटेन्शन निश्चित प्रकारे लॉकडाऊनच्या परिस्थितीला होणार आहे आणि ते किमान 15 दिवसाचं तरी होईल असं माझा एक अंदाज या निमित्ताने मी व्यक्त करत आहे. त्या दृष्टिकोनातून मी आपल्याला या निमित्ताने सांगेल की कुठल्याही परिस्थितीत आपण सगळ्यांनी या महत्त्वाच्या कामामध्ये सहकार्य केलं पाहिजे आणि राज्य शासनाचा हे जे काही निर्णय आहेत त्याला आपण अतिशय समजदारीनं खऱ्या अर्थाने घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे. तिसरा महत्त्वाचा निर्णय जो झालेला आहे तो म्हणजे जी परवानगी आपल्या हाफकिनने वॅक्सिन तयार करण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेली होती त्याला सुद्धा खऱ्या अर्थाने काही त्यातला एक महत्त्वाचा जो भाग होता वेगळा, तर त्याला एक मान्यता देण्यात आलेली आहे. त्याची प्रेस नोट एक वेगळी काढली जाईल, परंतु त्याचा एकंदर प्रकल्प खर्च 154 कोटी आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा त्याला केंद्राचं अनुदान सुद्धा 65 कोटी आहे. तर त्याला सुद्धा तत्वतः मान्यता राज्य शासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे. सर, काही खासगी संस्थांनी जर लसीकरण मागितलं तर त्यांना लस पुरवण्यात येईल का? खाजगी संस्थांनी दवाखान्यांनी जर लसीकरणाच्या साठी बुकिंग केली तर निश्चित प्रकारे त्यांना त्यांच्या हक्काचं लस मिळू शकेल. हिंदी में एक मिनट मंत्रिमंडल ने आज एक महत्वपूर्ण निर्णय लिया है. गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र महाविकास आघाड़ी ने एक महत्वपूर्ण निर्णय लिया है कि जो टीकाकरण होने वाला है वो टीकाकरण महाराष्ट्र में 18 से 44 साल के उम्र के लोगों के लिए मुफ्त करने का है. यह महत्वपूर्ण निर्णय लिया गया है जिसमें 6,500 करोड़ रुपया खर्चा आने वाला है. उसको मान्यता आज राज्य सरकार के कैबिनेट ने दी है और करीबन 5 करोड़ 71 लाख फैमिलीज इसमें इन्वॉल्व है. फैमिलीज नहीं, लोग इन्वॉल्व है और इनको हर एक को 2 डोसेस अगर देना है तो करीबन 12 करोड़ डोसेस खरीदी करना पड़ेगी. ये 12 करोड़ डोसेस को खरीदी करने का निर्णय राज्य शासन ने दिया है और अभी हमारे पास 2 ही विकल्प है कि कोविशील्ड वैक्सीन ये है एक्सप्रेशन ऑफ तर महत्त्वाची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. राज्यात लसीकरणाचा निर्णय झालेला आहे. महत्त्वपूर्ण असा हा निर्णय म्हणता येईल. 5,71,00,000 नागरिकांचं जे 18 ते 44 या वयोगटातील असतील त्यांचं लसीकरण मोफत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.
12 कोटी डोसेस त्यासाठी लागतील आणि 6,500 कोटीचा खर्च जो या लसीकरणासाठी येणार आहे त्या खर्चाला सुद्धा सरकारनं मंजुरी दिलेली आहे। साधारणतः 400 रुपये प्रत्येक डोस मागे असा एक अंदाज सरकारनं पकडलेला आहे। त्यात लॉजिस्टिक्सचा खर्च सुद्धा पकडलेला आहे। आणखी एक महत्त्वाचा जो एक प्रयत्न असणार आहे सरकारचा तो म्हणजे 6 महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे। 18 ते 44 या दरम्यानचं लसीकरण 6 महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल। उपलब्ध है और इसीलिए बड़े पैमाने पे हम वैक्सीनेशन कर सकते हैं। हमारे पास ह्यूमन रिसोर्स है, हमारे पास कोल्ड चेन है, हमारे पास AEFI की सिस्टम्स उपलब्ध है, जगह उपलब्ध है और डॉक्टर्स भी उपलब्ध है। सवाल सिर्फ है कि हमें जितना क्वांटम में वैक्सीन चाहिए वो हमें नहीं मिल रहा है और इसलिए इंपोर्ट भी वैक्सीन करना पड़ता है, तो हम करने का निर्णय मंत्रिमंडल ने लिया है। तो स्पुतनिक से भी माननीय मुख्यमंत्री जी चर्चा कर रहे हैं। अभी ये अगर चर्चा फाइनलाइजेशन होती है तो 3 वैक्सीन्स को लेकर हम टीकाकरण महाराष्ट्र की जनता का करने जा रहे हैं। मैं इतना ही कहना चाहूँगा कि जिस तरह हम वैक्सीनेशन का प्रोग्राम आगे करेंगे तो हर सेंटर में भीड़ न हो, इनडिसिप्लिन न हो, सब अनुशासन से काम हो और किसी को भी मानसिक यानी कोई तकलीफ न हो। इसीलिए कोविन के ऐप के माध्यम से ही ये काम होगा। केंद्र शासन का ये निर्देश है कि सभी लोगों ने पहले 18 से 44 साल के उम्र के लोगों ने भी पहले रजिस्ट्रेशन करना ऑनलाइन ज़रूरी है और सिर्फ ऑनलाइन रजिस्ट्रेशन ही नहीं तो वहाँ पर अपॉइंटमेंट लेना भी ऑनलाइन ज़रूरी है। उनके स्लॉट के अनुसार जाना ज़रूरी है। एक साथ सभी 18 से 44 साल के उम्र के लोग नहीं जा पाएंगे और उतनी हमारे पास वैक्सीन की यानी टीकाकरण के टीके भी नहीं है। इसीलिए गवर्नमेंट ने एक कमेटी गठित की है जो माइक्रो प्लानिंग करेगी और उस माइक्रो प्लानिंग के तहत हो सकता है कि अगर 3 स्लॉट्स 18 से 25, 25 से 35, 35 से 44 इस तरह के 3 स्लॉट्स में हम 6 महीने में ये पूरा टीकाकरण करने का कार्यक्रम बना रहे हैं। हो सकता है कि पहले कोमॉर्बिड लोग जो है उनको भी प्राधान्य उसमें दिया जा सकता है। तो ये जो माइक्रो प्लानिंग होती है इसके लिए एक तय हुआ है कि अलग सेंटर्स 18 से 44 साल की उम्र के लिए रहेंगे, क्योंकि राष्ट्रीय कार्यक्रम जो टीकाकरण का चल रहा है वो 45 उम्र के आगे के लोगों का चल रहा है और इसीलिए वो कार्यक्रम को कोई बाधा ना आए, कोई डिस्टर्बेंस न हो, इसीलिए वो कार्यक्रम पूरी तरह चलते रहे। जितनी वैक्सीन गवर्नमेंट ऑफ इंडिया से आएंगी वो वैक्सीन रोज के रोज हम देंगे ऐसा भी निर्णय हुआ है। एक्चुअली हम उसमें 8 लाख रोज कर सकते हैं, लेकिन अभी कल की परिस्थिति तो ऐसी है कि सिर्फ 1 लाख 2 लाख हमारे पास वैक्सीन उपलब्ध थे। तो इसलिए एक है कि वो टीकाकरण का कार्यक्रम जो चल रहा है उसमें 27% जो 45 उम्र के ऊपर का जो हमारा टोटल क्वांटम है उसमें से 27% हमारा काम हुआ है। आने वाले दिनों में हमारे को अन्य लोगों को भी टीकाकरण करना है। तो ये कार्यक्रम भी साइड बाय साइड चलते रहेगा। उनके सेंटर्स अलग रहेंगे, इनके सेंटर्स अलग रहेंगे और एक प्रॉपर रूल्स और एक नियमावली पूरी तैयार की जाएगी और वो कोर कमेटी का डिसीजन 1-2 दिन में इमीडिएटली लिया जाएगा। उसके बाद में ये पूरा सभी लोगों को के तक पहुंचाया जाएगा। और मुझे सिर्फ एक ही अपील